आज हे काय घडलं माझ्यासोबत कळेलच पुढे. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी अनिशा घेऊन आली आहे परत एकदा मिनी ब्लॉग. आधी तर घरातला स्वयंपाक करत असताना अचानक माझा गॅस संपला. मग गॅस आणला आणि गॅस जोडला. त्याच्यानंतर माझी सासूबाई आणि ताईंची सासूबाई यांचं चाललं होतं चहा वगैरे प्यायचं आणि सोबत सोबत गप्पे मारायचं. मग यांचे गप्पे ऐकत मी पण माझा स्वयंपाक करायला घेतला आणि नेमकं हे चहा पिऊन बाहेर गेले आणि माझ्या घरामध्ये आग लागली. तर मी इकडे डाळीला फोडणी टाकत होते आणि त्याच डाळीचा भडका झाला. माहित नाही अचानक कसं काय झालं आणि तेच सगळं आवरायचं चाललं होतं माझं. बरं झालं की त्रिशा घरी नव्हते आणि हे सगळं झालेलं कोणी बघितलं नव्हतं कारण सगळे बाहेर होते. ती आग शांत होईपर्यंत मी त्या आगीजवळच बसले होते कारण की घरामध्ये जर भडका झाला तर काय करू, म्हणून मग ती आग शांत होईपर्यंत गॅस व्हायची वाट बघत होते आणि फायनली ती आग शांत झाली. त्यानंतर मग दुसरी डाळ बनवली, डबे वगैरे भरून घेतले आणि डबे द्यायला गेले. ते काही दिवस स्वयंपाकाची भांडी खूप जास्त पडत आहेत आणि त्या साबण आणि कात्यामुळे माझे हात खराब होत आहेत, म्हणून माझ्या नवऱ्याने मला ग्लव्स आणून दिलेत आणि त्याच्यानेच मी भांडे धुणार आहे आज. भांडे धुवून घेतले, त्यानंतर बाहेरचं झाडून वगैरे घेतला आणि आजकाल खूपच मच्छर चावतायत म्हणून जरा बाहेर धूर करायला घेतला. धूर करून मग इकडे किचन वट्टा वगैरे घासून घेतला आणि आज रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाक केला होता मी आणि त्यानंतर मला गाजराचा हलवा पण बनवायचा होता, तेच बनवायला घेतला. आणि हा गाजराचा हलवा बहुतेक उद्या तयार होईल कारण याला खूपच वेळ जातो. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.